चिंचेचा एक छोटासा गोळा, बरं, कोथिंबीर, बर, या सगळ्याचं आपण एक वाटण करून घेणार. बर. चला आपण याचं वाटण करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. मटन किमा मसाल्यासाठी लागणारं हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. काय करायचं पुढे आता? आता आपण तेल टाकून थोडं कांदा कोमून घेऊया. बर, ठीक आहे. तेल आपण घातलंय. तेल गरम झाल्यावर पुढे काय करायचं? कांदा टाकून कांदा कोमून घेऊया. सगळं लागेल. कांदा परतून घ्यायचा. कांदा परतून गोल्डन ब्राऊन होईल द्यायचा. बरं, नेहमी आपण म्हणजे कोमवण्याची आपली जी नेहमीची पद्धत आहे. बरोबर. त्याला तुम्ही काय शब्द वापरता? कोमवणे. कोमवणे. बरं. सुरुवातीचं वाटण आपण तयार केलं, कांदा परतून झाले. काय पुढे करायचं? आता आपण वाटण कांद्यामध्ये मिक्स करूया. बर, सगळं लागेल ना? हो, थोडासा जाड ठेवलेला आहे. म्हणजे त्यातले लसणाचे काप किंवा कोथिंबीरचे तुकडे, मिरच्याचे काप हे आपण पाहू शकतो. बरोबर बरोबर. अगदी पेस्ट नाहीये. पेस्ट केल्यामुळे एक वेगळी टेस्ट येते, खरडा ठेवल्यामुळे एक वेगळी टेस्ट येते. जाड आपण जे म्हणतो खरडा किंवा जाड किंवा कोर्स ग्राइंड म्हणजे म्हणतो त्याने वेगळी टेस्ट येते. बरं, आता याच्यामध्ये आपण आता किमा मिक्स करूया. बर, सगळं लागेल. हा, हो, नाही अर्धा करूया. बर, तो व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. बर. पुढे काय करायचं आता? आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकणार आहे, कारण एकदमच ड्राय झालंय. त्याला शिजण्याकरता आपण थोडं पाणी टाकणार. मी त्याला शिजायला झाकण लागणार आहे बघा. बस बस, अगदीच कमी पाणी आपण घातलंय. अगदीच कमी पाणी. थोडक्यात तो फक्त शिजण्यापुरतं जेवढं लागेल आपल्याला तेवढं. बरं, झाकण ठेवूयात मग. नाही, आपण त्यामध्ये फक्त थोडासा तो गरम मसाला जो दिसतोय तो टाकून देऊया. बर, 1 चमचा आणि थोडं मीठ. पुरे ना? बस. परत एकदा मिक्स करून आपण त्याला शिजायला ठेवून द्यायचं. तसं तुम्ही आता म्हणालात की ते ऑलरेडी खिमा असल्यामुळे त्याला शिजायला फार वेळ लागणार नाही. पण तरी सुद्धा एक 15 ते 20 मिनिटं तरी झाकण ठेवायचं. झाकण ठेवून लागतं. ठीक आहे, ठेवूयात मग झाकण. येस. आणि 15 ते 20 मिनिटांनंतर जेव्हा ह्याला वाफ येईल तेव्हा ही रेसिपी तयार आहे. रेसिपी तयार आहे. फक्त त्या आपण ज्या कापलेल्या मिरच्या आहेत त्या ठेवून परत एकदा थोडीशी वाफवून तयार. त्याच्या त्या वाफेमुळे एक चव त्याच्यामध्ये छान मुरते. बरोबर, फक्त गार्निशच करायचं. क्या बात आहे. म्हणजे रेसिपी आपली 10 मिनिटात यायला छान वाफाल्यानंतर तयार होईल. आपण ती वाफ काढून घेऊयात, मिरच्यांनी सजवूयात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. मटण खिमा मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य: मटण खिमा, आलं लसूण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, हिरवी मिरची, चिंच, खडा मसाला, गरम मसाला आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये आलं लसूण, कढीपत्ता, पुदिना, हिरवी मिरची, खडा मसाला आणि कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून त्याचं जाडसर वाटण तयार करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून त्यात जाडसर हिरवं वाटण, मटण खिमा, पाणी, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व एकत्र करून मिश्रण शिजवून घ्यावं आणि सर्व्ह करावं. एकत्र करून घ्यायचं आणि त्याचे बॉल्स तयार करायचे. येस, त्याचे बॉल्स तयार करायचे. आणि मग अच्छा, आणि ते सारण या बटाट्याच्या आवरणामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं. येस येस. आता हा आपला एक कोफ्ता तसा तयार झालाय, पण हा आता कच्चा आहे. काय करायचं? त्याला आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. बर, ठीक आहे. मग आपल्या या कृतीमधला पहिला टप्पा पूर्ण होईल. होय. अजून आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. होय. बर. काजू पनीर कोफ्ता करीसाठी लागणारे हे जे कोफ्ते आहेत ते मी छान डीप फ्राय करून घेतो. रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. पुढे काय करायचंय? तेल पुरे, त्याच्यात कांदा, कांदा परतून घ्यायचा. होय. बर. त्याच्यात थोडंसं मीठ बघा, आणखी थोडंसं. आता आपण जो करतोय ते काय करी आहे नेमकी? आता त्याची पण ग्रेव्ही तयार करतोय. बर. त्यानंतर मग ते कोफ्ते त्याच्यामध्ये सोडायचं. येस येस. ठीक आहे. काय करायचं पुढे आता? गरम मसाला. बर. काय काय ते गरम त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, मिरी, शाही जिरे आणि तमालपत्र भाजून त्याची होय पावडर केलेले, घरगुती केलेलं. बर. थोडीशी हळद द्या. बरोबर.
बघा बरं. पुरे. ग्रीन चटणी जी पेस्ट आहे ना ती, ग्रीन पेस्ट. हिरवी मिरची, अजून काय काय म्हणाला? आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. ही हिरवी मिरची घातल्यानंतर लगेचच त्याच्या सुगंधात फरक पडला. होय. बरोबर. होय. पुढे काय आता? लाल तिखट, आणखीन तितकंच. त्यानं टमॅटो, टोमॅटो आपण घातले. काजू पुरे नंतर घालायचं. जास्तीचे घातले हो. माझ्याकडनं घातले. काजू पनीर कोफ्ता. साखर. होय. बस पुरे. टोमॅटोमुळे त्याला एक आंबटपणा येईल. तिखट मसालेदार तर आपण ऍड केलेलंच आहे. होय. आता आपण त्याच्यामध्ये साखरही घातली. होय. आता ते मिल्क साई आणि आहे ना. वा, दुधामुळे त्याचा रंग लगेच बदलेल. होय. आता ह्याच्यात थोडंसं पाणी हवं आहे, थोडंसं. तुम्ही म्हणाल तितकंच. पुरे. बस. आता हे आपण ग्राइंड करून घेणार आहोत, एक पेस्ट करून घेणार आहोत त्याची. मिक्सरला लावून आपल्याला ते बारीक करून घ्यायचंय. होय. येस. वाटण करायचंय. ते वाटण करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चला. काजू पनीर कोफ्ता करीसाठी लागणारे कोफ्ते आपण सुरुवातीलाच तयार करून घेतले. आता ही करी सुद्धा आपण मिक्सरला लावून बारीक करून घेतली. पण तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर ती अगदीच बारीक पेस्ट आपण केलेली नाहीये. पुढे काय करायचं मॅडम? तेल नाही, घ्या आणखीन घ्या. मला काजू द्या ते. बरं. थोडेसे फ्राय, लिटिल बिट गोल्डनिश, थोडेसे गोल्डनिश होईपर्यंत. बरं. बेदाणे द्या, घाला. हे पण तेलात सोडायचे. हो. गॅस बंद करायचा. बरं. आणि कसुरी मेथी घाला, आणखीन घाला. आपण गॅस बंद करून का घातली कसुरी मेथी? ती जळते. बरं. फार तेल नसते ती, त्यामुळे. आता ही ग्रेव्ही ऍड करा त्याच्यात. सगळी ग्रेव्ही घालायची. हो, सगळी ग्रेव्ही घाला. गॅस आता आपण बंदच ठेवलेला आहे. बरोबर. होय. वा, तितकंच पुरेसं असतं त्याला. ग्रेव्ही संपूर्णपणे तयार आहे. आता कोफ्ते सोडायचे. सोडूयात का? होय. ते आपल्याला कट करायचं. हा. त्याच्यात तुम्ही ते घाला. एक पीस फक्त माझ्या हातात द्या. नक्की. सिद्धी मॅडमचं काम किती सफाईदार आहे तुम्हाला ह्या कोफ्त्यावरनं दिसेल. त्याच्या आज जे आपण सारण भरलंय पनीरचं ते व्यवस्थित आपल्याला दिसतंय. आता आपण हा कोफ्ता ह्याच्यामध्ये सोडला. खरंच असं वाटतंय कुठल्या तरी हॉटेलमध्ये मी आलोय आणि गरमागरम काजू पनीर कोफ्ता करी माझ्या समोर आहे. बिलीव्ह मी, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पटकन तुम्ही लिहून घ्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. काजू पनीर कोफ्तासाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, कुस्करलेला पनीर, चिरलेला कांदा, साखर, टोमॅटो, मैदा, बेदाणे, गरम मसाला, हिरवी चटणी, काजू, कसुरी मेथी, हळद, दूध, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये थोडासा मैदा, मीठ आणि हळद घालून सर्व एकजीव करून कोफ्त्यासाठीचं बाहेरचं आवरण तयार करून घ्यावं. सारण तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये पनीर घेऊन त्यामध्ये मीठ आणि कसुरी मेथी घालून सर्व मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे गोळे तयार करून घ्यावेत. नंतर बटाट्याच्या मिश्रणाच्या आवरणामध्ये पनीरच्या गोळ्याचं सारण भरून त्याचे कोफ्ते तयार करून घ्यावेत. हे कोफ्ते गरम तेलात तळून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये मीठ, गरम मसाला, हळद, हिरवी चटणी, लाल तिखट, टोमॅटो, काजू, साखर, साय असलेलं दूध आणि थोडंसं पाणी घालून सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात काजू आणि बेदाणे थोडेसे परतून घ्यावेत. नंतर त्यात कसुरी मेथी, जाडसर वाटण आणि तळलेले कोफ्ते घालून सर्व एकत्र करून घ्यावं. सजावट करून काजू पनीर कोफ्ता ही डिश सर्व्ह करावी. मंडळी, आपली जी पहिली रेसिपी आहे मुर्ग करारी टिक्की. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. मकई, कुम, मटर, हरा धनिया.